मी मुख्यमंत्री झालो ही संविधानाची ताकद, राजकारण व्यवसाय नाही, ते माझं मिशन. नागपुरात जनजींसोबतच्या संवादात मुख्यमंत्री फडणवीसांनी उलगडला राजकीय प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं चाकण एमआयडीसीतील रस्ते कामांचा आढावा. चाकण ते तळेगाव महामार्गाची पाहणी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम. जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही तर ती शासनाविरोधात. त्यावरती सरकार निर्णय घेईल. जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावर आम्ही लढतोय. मंत्री छगन भुजबळांकडनं स्पष्ट. ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही वाद नाही. ओबीसींची नियत साफ. मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही. जरांगेंचं भाष्य. 29 तारखेच्या आंदोलनावरती ठाम. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले. सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरनं कोर्टात जाणार. 15 दिवसात निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय. समाजानं कधीही भेसळयुक्त तेल विकलेलं नाही. सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांकडनं नाराजी व्यक्त. तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार. मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडणार. बावनकुळेंचं आश्वासन. मुंबईतल्या 17 मैदानं ही कमर्शियल केली आहेत. जोपर्यंत मोकळी मैदानं आणि भूखंड परत मिळवत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार. तिरंगा आंदोलनातनं आदित्य ठाकरेंचा प्रशासनावरती निशाणा. मैदानाचं प्रकरण कोर्टात पण आदित्य ठाकरेंची नौटंकी सुरू. मुंबईतल्या गिळंकृत केलेल्या भूखंडांचा हिशोब द्या. जनतेनं तुमचा फुटबॉल केला मात्र आम्ही मैदानात सुरक्षित ठेवणार. आम्ही मैदानं सुरक्षित ठेवणार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरही खात नाहीत. पोषण आहाराच्या गुणवत्तेवरनं तक्रार. हिमाचल प्रदेशात नागनाला ओढ्यामध्ये भीषण दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी टळली. नागनाला ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण.